धुळे महापालिकेच्या वतीने मालमत्ता करामध्ये ज्या नागरिकांना आणि प्रॉपर्टी धारकांना शास्ती लागू झालेली आहे त्यांना 10% सूट देण्यात आलेली आहे। 25 एप्रिलपासून ही सूट देण्यात आलेली आहे आणि महिनाभरामध्ये जवळपास महापालिकेच्या तिजोरीमध्ये 12,28,00,000 रुपयाचा भरणा झालेला आहे। जवळपास 102 कोटी रुपयाची जी काही थकबाकी होती त्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने वसुली सुरू करण्यात आली होती आणि त्यानंतर गेल्या वर्षी या ठिकाणी जवळपास 60 कोटी रुपयाची वसुली ही महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती। त्यावेळी देखील महापालिकेच्या वतीने नागरिकांना 10% सूट देण्यात आली होती। यावर्षी देखील 25 एप्रिलपासून नागरिकांना जवळपास 30 जूनपर्यंत ही सूट देण्यात आलेली आहे। नागरिकांची आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता गर्दी होऊ लागली आहे। मोठ्या प्रमाणात नागरिक या शास्ती माफीचा लाभ घेत आहेत। धुळे शहरासह जे काही 11 गावं वाढ झालेली आहेत या 11 गावातील मालमत्ता धारकांना देखील यातून सूट देण्यात आलेली आहे आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरणा भरण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं दिसून येत आहे। गेल्या काही दिवसापासून महापालिकेची जी काही नागरिकांकडे थकबाकी होती ती जवळपास 100 कोटीच्या वर होती आणि त्या माध्यमातून महापालिकेला अडचणी निर्माण होत होत्या। मात्र महापालिकेने शासनाकडून परवानगी काढत शास्ती माफीचा निर्णय घेतला आणि शास्ती माफीतून आता 1 महिन्यामध्ये 12,28,00,000 रुपयाची या ठिकाणी वसुली झालेली आहे। अजून देखील काही दिवस शिल्लक असून नागरिकांनी या ठिकाणी भरणा भरावा असं आव्हान महापालिकेच्या आयुक्तांनी केलेलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।